महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोटी जवळील भरड्याची वाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच मुलांना पैशांसाठी विकल्याचा संशय व्यक्त होतोय। ही महिला तब्बल 14 मुलांची जन्मदाती आहे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिने आपल्या 4 ते 6 मुलांना विकल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणाचं गांभीर्य केवळ मुलांची विक्री इतकंच नसून यामागे बेकायदेशीर दत्तक पत्राचं एक धक्कादायक वास्तव उघड आहे। 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सिने स्टाईल कथा लिहून मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख असलेलं हे दस्तऐवज आणि या घटनेचे बिंग नेमकं कसं फुटलं, या सर्व बाबींचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला बच्चीबाई हांडोगे हिने गावातीलच मुलींना विकून त्यांची बेकायदेशीर दत्तक पत्रे बनवल्याचे समोर आले। केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर फिल्मी कथेप्रमाणे मजकूर लिहून मुलीला दत्तक दिल्याचा उल्लेख या पत्रात आहे। 16 डिसेंबर 2019 रोजी बनवलेल्या अशाच एका बेकायदेशीर डॉक्युमेंटमध्ये लक्ष्मी नावाच्या मुलीला गावातीलच राजू बांगारे आणि सावित्री बांगारे यांनी दत्तक घेतल्याचं नमूद आहे। या पत्रावर गावातील काही साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारावर लक्ष्मी नावाच्या मुलीचे आई वडील शाळेच्या नोंदीतही बदलण्यात आले। बच्चीबाई हांडोगेने 12 पैकी 3 ते 4 मुलांची विक्री केल्याचा संशय असताना हे बेकायदेशीर दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरले। या संपूर्ण प्रकरणाचं बिंग फुटलं ते एका आशा कर्मचाऱ्यामुळे। गावागावातील महिलांच्या आरोग्याची आणि बालकांच्या नोंदी ठेवणारी ही आशा सेविका या घटनेत महत्त्वाची ठरली। बच्चीबाई हांडोगेने 10 ऑक्टोबर 2025 ला आपल्या 14व्या अपत्याला जन्म दिला होता। बाळाचं वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्याला तिच्या घरी पाठवलं। आशा कार्यकर्ती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा मातेने अत्यंत सहजपणे बाळाला विकलं आहे असं सांगितलं। 1.5 महिन्याच्या बाळाला विकल्याची माहिती मिळताच आशा सेविकेने तातडीने वरिष्ठांना कल्पना दिली आणि त्या बाळाचा पाठपुरावा सुरू केला। या माहितीने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि त्वरित तपासाची चक्र वेगाने फिरली। सामाजिक कार्यकर्ते भगवान मध्ये यांनी या घटनेचं गांभीर्य उघड केलं। त्यांनी दावा केला की महिलेला 14 मुलं होती आणि अत्यंत हलाखीमुळे तिला आपल्या 4 ते 6 मुलांना पैशांसाठी विकावं लागलं। अगदी 14वे मूल सुद्धा अवघ्या 10,000 रुपयांमध्ये विकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। मध्ये यांनी तीव्र शब्दात प्रशासन आणि शासनाला जबाबदार धरले। त्यांनी आरोप केला की आजही पैशासाठी मातेला आपल्या पोटच्या गोळ्याला विकावं लागतं। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे। या मातेला घरकुल का मिळालं नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी बाल विकास विभागाकडून संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले। पोलीस तपासात कुटुंबात 14 पैकी 12 मुलं जिवंत असून 1 मूल मयत असल्याचं समोर आलं। स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बरड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत। त्यांच्या कुटुंबापैकी काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती। या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली। ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी 1 मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत। 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। 1 जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी
याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. त्यापैकी 3 मुले 3 वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आली होती. पोलिसांनी ज्यांच्याकडे ही मुले दिली होती त्या तिन्ही कुटुंबांना आणि मुलांना घोटी पोलीस स्टेशनला आणलं आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केलंय की मुलांच्या विक्री किंवा हस्तांतरणाच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आता CWC मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या संशयित दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. CWC कडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. हे संपूर्ण प्रकरण दारिद्र्य आणि उपासमारीतून घडले आहे की यामागे कोणताही संघटित गुन्हा आहे याचा तपास पोलीस आणि बाल कल्याण समिती करत आहेत. एका मातेला आपल्याच मुलांना विकण्याची वेळ का यावी लागते हा प्रश्न आजही आपल्याला विचार करण्यास लावणार आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.